इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांसोबतच्या वर्षावरील बैठकीत निर्णय. बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नाव द्या. भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी. तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध. बसची कमी संख्या, जुन्या बस, अवैध वाहतूक तोट्याचं कारण. दरवर्षी 5,000 नव्या बसेस घेणार आणि चालक वाहकांची भरती करणार. प्रताप सरनाईक यांची माहिती. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधारेचा अंदाज. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 6,160 क्युसेकनं विसर्ग सुरू. तर गोदावरी नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. बारा दिवसांच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. सकाळी 9:30 वाजून युद्धबंदी लागू होणार. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शतकं. भारताचे इंग्लंडला 371 धावांचं आव्हान. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांकडून मात्र निराशा. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात.